भक्तांना माझा नमस्कार. स्वामींचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपादृष्टी सर्वांवरती आहेतच. काल काय होतं आठवतंय का? काल काय होतं? बैल पोळा होता. म्हणजे काल होता बैल पोळा. सर्व पितृ अमावस्या आणि बैल पोळा होता. म्हणजे जे काल सगळे काय महत्वाचे बैल असतील ते मेले काल सगळे. त्यांची अमावस्या होती, पितृ अमावस्या. असो, तर आता काल बैल पोळा होता. तर बैल पोळा म्हणजेच काय की असं म्हटलं जातं की पूर्वी आपण शेतकरी वर्ग, आपण सगळे शेतकरी वर्गातले लोक आहोत आणि आपलं महाराष्ट्र असो किंवा भारत भूमी असो, आपण सगळे शेतकरी परंपरेतले लोक आहोत. मग कुठल्याही जाती धर्माचा असो, कोणी असो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, तो या भारत भूमीमध्ये राहतो म्हणजे त्यांनी शेतीचा त्याला थोडाफार अभ्यास असणारच. तर तुम्ही बघितलं आता इथं समोर शिवपिंड आहे. शिवपिंडाच्या समोर काय आहे? नंदी. नंदी म्हणजे बैल. आता शेतकरी म्हणा किंवा शेतीचा व्यवसाय करणारी लोक आहेत. जसं आता आमच्या गावामध्ये काही शेतकरी लोक आहेत, त्यांच्या गोट्यामध्ये गायी आहेत, बैला आहेत. तर शेतकऱ्यांचं मुख्य वाहन काय आहे? तर बैल. त्यांचा अवजार काय आहे? तर बैल. बैल काय करतो? नांगरतो. नांगरले की आपण काय करतो? रोपणी करतो, मळवणी करतो, पेरणी करतो, सगळ्या गोष्टी होतात. म्हणून आपण काय करतो? त्या बैलाची पूजा करतो, है ना? इतर बैलांची नाही, पण ह्या बैलाची पूजा आपण 100% करतो. कारण बैल आपल्यासाठी काय आहे? पूजनीय आहे. तो आपल्यासाठी देवत्व आहे. कारण तो जर नसेल, आता ट्रॅक्टर आले, सगळ्या गोष्टी उपकरणं आले, आधुनिकता आली, सायन्स पुढे गेलेला आहे, बैलाची काही गरज आता उरलेली नाही. तरी सुद्धा आपण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे बेंदूर, आणि कर्नाटकमध्ये बेंदूर करतात ना, कर्नाटक भागामध्ये बेंदूर करतात आणि आपल्या ह्या भागामध्ये बैल पोळा करतो. तर अशा पद्धतीनं काल तो बैल पोळा झाला. तर ते शेतकऱ्याचं वाहन आहे. आणि शिवपिंड म्हणजे काय? स्त्री आणि पुरुष, शिवशक्तीचं प्रतीक आहे. हडप्पा मोहेंजोदडो संस्कृती पाहिली असेल, आहे ना? त्याच्यामध्ये पूर्वी शिव आणि शक्तीचं प्रतीक म्हणजे स्त्री आणि पुरुष, आणि त्या दोघांनी जोपासलेलं वाहन म्हणजे नंदी बैल, म्हणजे तो बैल. आजही बघा आपल्या घराच्या अवतीभोवती जुन्या काळातली परंपरा अजूनही आहे, तो नंदी बैल घेऊन येत असतो. तरी अशा पद्धतीने आपण या नंदी बैलाची पूजा करत असतो. म्हणून काल आपला कुठला सण झाला? सर्व पितृ अमावस्या सोबत बैल पोळा. बर, आज काय सुरुवात झाली? आजची सुरुवात कशापासून सुरुवात झाली? नवरात्र. आता नवरात्रामध्ये घट कोणी कोणी बसवले? म्हणजे बऱ्यापैकी सर्वांनीच घट बसवले असतील घरामध्ये. तर आज मला वाटते बऱ्याच माता भगिनी तर आज खूपच कमी आहेत, कारण अजून दांड्या सुरू व्हायचे, गरबा सुरू व्हायचंय. गणपती आलं की तिकडच आम्ही असतो, गणपतीच्या स्टेजच्या समोर. नवरात्र आलं की देवीच्या समोर अनेक पद्धतीचे साज शृंगार करतो आणि त्या त्या प्रकारचे साड्या आम्ही परिधान करून आम्ही तिथं दांड्या खेळतो ना. तर आज तसं पाहता गेलं तर आज आपण घट बसवतो. आता घट म्हणजे काय? शरीर म्हणजे घट आहे आपला. तसं सांगायचं गेलं तर माझ्यासारखं तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण प्रचंड अंधश्रद्धा आहे. प्रचंड अंधश्रद्धा आहे. लोक म्हणतात 9 दिवस आता मांस मटण खायचं नाही, पूजापाठ करायचं, दुर्गा सप्तशती वाचायचं, आणि नवरात्राच्या शेवटच्या दिवशी दसरा आला की बकरा आडवं तिडवं करायचं, तलवारीने कापायचं. म्हणजे आता हे कुठलं म्हणायचं बुवा? बरोबर आहे ना? त्या तुळजापूरला बघितलं असेल तुम्ही, 2 पाय इकडं 2 पाय इकडं पकडले जातात आणि तलवार घेऊन त्या बिचाऱ्या त्या मुक्या प्राण्याचा जीव घेतला जातो. अशा पद्धतीने आपण नवरात्र साजरी करतो. आणि एकीकडे काय म्हणायचं? उपवास आहे, मांस मटण चालत नाही. प्रश्न आहे ना. मग म्हणायचं ते आम्ही नाही खात, आम्ही त्या दैत्याला बळी देतो. आता दैत्य कोण आहे? आपणच दैत्य. बरोबर ना? अजून परत ते काय अंगात येणं, वारे येणं आणि अनेक बरेच प्रकार चालतात. एकीच्या अंगात आले की 100 जणीच्या अंगात आलंच पाहिजे तिथं. त्या देवाला तेवढंच काम आहे आता. तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण एक पत्रावळी घेतो, त्याच्यामध्ये माती टाकतो, मातीवरती एक घट बसवतो, घटामध्ये पाणी टाकतो आणि एक आपण नागवेलीच्या पानाचा वेल देतो, आणि त्याच्यानंतर 9 दिवस वेगवेगळ्या पद्धतीचे फुलांचं वगैरे आपण त्या माळा, आणि शेवटला काहीतरी ते बनवतो आपण, कडाकण्या म्हणतो. तर अशा पद्धतीने आपण त्याची ती उपासना करतो.
तसं सांगायचं म्हटलं तर याला एक शास्त्रीय कारण आहे. घट म्हणजे आपले शरीर आहे, त्या घटामध्ये आपण पाणी टाकतो, आपल्या देहामध्ये सुद्धा पाणी आहे. आपण ती ज्योत लावतो तिथं शेजारी. आपल्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या ह्या देहामध्ये प्राणज्योत आहे ना. हा प्राणज्योत जर विजली, मावळली तर आपण जिवंत राहू का? नाही राहणार. म्हणून ते ज्योतीचं एक प्रतीक आहे ते. म्हणजे जल, अग्नी, वायू, आकाश आणि पृथ्वी हे पंचतत्व, पंचमहाभूत, पंचतत्व, पंचमहाभूत आपल्या या देहामध्ये आहेत. त्याचं प्रतीक, या देहाचं प्रतीक म्हणून आपण त्या घटाची स्थापना करतो आणि आपण आपल्या ह्या देहाचीच पूजा पाठ करत असतो. आता हे करत असताना बरेच लोक पायात चप्पल घालत नाही. आता ते नवीन काहीतरी फॅड आलेलं आहे. आता माहित नाही, आता पूर्वी काहीतरी म्हणतात ते चमड्याची चप्पल असायची, 9 दिवस पूजा पाठ. पण इथं बैलाला कापलं पाहिजे, रेड्याला कापलं पाहिजे. आता पूर्वी माणूस कापला जायचा, माहितीये का? दसऱ्यामध्ये 3.5 फुटाच्या इथं माणूस कापला जायचा पूर्वी. पण आद्य शंकराचार्य आले म्हणून माणूस वाचला, रेडे कापायला लागले. रेड्यानंतर आता बकरी कापायला लागली. त्याचा पहिला माणूसच कापला जायचा. तर असो, तर काय सांगत होतो, तर आपण पायामध्ये चप्पल घालत नाही, चांगली गोष्ट आहे. तेवढे 9 दिवस ॲक्युप्रेशर होतं ना, ॲक्युप्रेशर होतं, चांगली गोष्ट आहे. उपवास पकडतो आपण, काय पकडतो? उपवास पकडतो 9 दिवस. आज ह्या 9 दिवसामध्ये ह्या वातावरणामध्ये आता तुम्ही बघितलं असेल, ऊन पडत आहे, नक्षत्र बदलत आहे, तिथी बदलत आहे, वार बदलत आहेत, महिना बदलत आहे. आणि ह्या महिन्यामध्ये काय होतं? पावसाचं प्रमाण कमी होतं. आकाश जे आहे ते एकदम मोकळं होतं, एकदम पांढरं शुभ्र आच्छादन त्याचं त्या अंतरलेलं असतं. आणि अशा ह्याच्यामध्ये काय होतं की प्रकृतीमध्ये सुधारणा होत असते. प्रकृतीमध्ये सुधारणा होते म्हणजे बदल होत असतो. अशा वेळेमध्ये ज्यावेळेस आपण उपवास वगैरे पकडतो त्यावेळेस वात पित्त कफ माहिती आहे कुणाला? हा, म्हणजे वात पित्त कफ जे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे पावसाळ्यामध्ये जे काय खाल्लं असेल आपण ओबड, तर ते वात पित्त कफ याचं प्रमाण कमी व्हायला लागतं. आणि पुढचे जे काय 8 महिने आहेत त्याच्यासाठी आपली प्रकृती चांगली राहते. म्हणून आपण ह्या 9 दिवसामध्ये आपण त्याची ती पूजा करतो आणि उपवास पकडतो. आता बरेच माता भगिनी पिवळी साडी नेसलेल्या आहेत आमच्या. आता इथंच काय पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पिवळा रंग असेल सर्वत्र. तर सांगण्यात तात्पर्य असं आहे की प्रकृती म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड. आपण म्हणतो ना, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतो आपण. तर अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे त्याला प्रकृती म्हणतो आपण. काय म्हणतो? प्रकृती म्हणजे पुरुष. पंचमहाभूत एकत्र आले की तो प्रकृतीचा एक पुरुष तयार होतो. आणि आपण आपल्या पृथ्वीला काय म्हणतो? आपल्या पृथ्वीला आपण वसुंधरा म्हणतो. ती जननी आहे ना, ती स्त्री तुल्य आहे. म्हणजे पृथ्वीला आपण स्त्री मानतो, ती आई आहे, वसुंधरा आहे, जगन्माता आहे ती. तर अशा पद्धतीनं ही जगन्माता जी वसुंधरा जी आहे ही सुद्धा साडी नेसून आहे. आता ती साडी कशाची नेसून आहे? तर अशा या वातावरणामध्ये, स्वच्छ झालेल्या वातावरणामध्ये इंद्रधनुष्य येतो. इंद्रधनुष्य म्हणजे रेनबो म्हणतो आपण. तो रेनबो येतो. रेनबो मध्ये काय किती कलर आहेत? तर 7 कलर आहेत. आणि हा पांढरा शुभ्र रंग आणि ह्या पृथ्वीवरती हिरव्या रंगाची जी शालू नेसून ही पृथ्वी नटलेली आहे साज शृंगार करून, है ना. तिचा तो चुडा आहे. तो जसं हिरवी साडी म्हटली जाते तसं ह्याच्यावरती जे काही हिरवळ आहे, हिरवळ म्हणजे हे वनस्पती आणि एक जंगल करून पाहिलं तर पाणी दिसेल आणि आपल्याला हिरवळ दिसेल या वातावरणामध्ये. तर ही पृथ्वी कशी आहे? एक हिरवा चुडा शालू नेसून आहे, आकाशाचं ते पदर घेऊन आहे. त्याच्यानंतर इंद्रधनुष्याचे जे 7 रंग जे आहेत ते 7 रंग ह्या 9 दिवसामध्ये आपण काय करतो? देवीला नेसवतो. म्हणजे पृथ्वीला आपण नेसवू शकतो का? नाही. म्हणून स्त्री तत्वातला एक भाग म्हणजे पृथ्वी. त्या पृथ्वीला आपण उपासना करतो. म्हणजे आपण त्याला मूर्तीचं स्वरूप दिलंय. कशाचं स्वरूप दिलंय? म्हणजे ना, त्रिगुण आसार निर्गुण सार सारासार विचार हरिपाठ. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा सांगितलेले 3 गुण आले की काय तत्व तयार होतं? पंचतत्व, पंचमहाभूत आणि 3 गुण एकत्र आले की एक पुरुष नाही तर स्त्री तयार होती. तर त्याच्यामध्ये ही वसुंधरा जी आहे तिला आपण मूर्तीचं स्वरूप दिलं, देवी तत्वाचं स्वरूप दिलं. म्हणून आपण काय करतो की ह्या देवीला साडी नेसवतो. आता ही पृथ्वी म्हणजे मातृतुल्य आहे, भावतुल्य आहे. पृथ्वीमध्ये जे काही गुण आहेत
ते कुठल्या स्त्रीमध्ये कुठल्या पुरुषामध्ये असतील का? ती सर्वांना पोटामध्ये घेते, ते पाप पण पोटात घेते, पुण्य पण पोटात घेते, सुख दुःख पोटात घेते. आता एवढं आपल्या ह्या पृथ्वीवरती एवढं सिमेंटचं जंगल होते तरी सुद्धा ती पोटातच घेते. पृथ्वीकडनं खूप काय, ह्या वसुंधरेकडनं खूप काही शिकण्यासारखं आपल्याकडे आहे, पण ते काही शक्य नाही सांगणं मला तेवढ्या वेळेमध्ये. तर आरोग्य चांगलं राहतं, उपवास करतो आरोग्य चांगलं राहतं. 9 विधा भक्ती, 9 दिवस म्हणजे 9 विधा भक्ती आहे ना. आपले 9 ग्रह आहेत ह्या आकाशामध्ये, अवकाशामध्ये 9 ग्रह आहेत. या 9 ग्रहाची आपण उपासना केली पाहिजे. आणि 9 नारायणाची उपासना करतो म्हणजेच आपण ह्या लक्ष्मीची उपासना करतो, म्हणून लक्ष्मी नारायण म्हटलं जातं. तर अशा पद्धतीनं तुम्ही नवरात्राची पूजा पाठ केली तर अंधश्रद्धेपासून आपण लांब जाऊ. आपण एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण नवरात्राची उपासना केली पाहिजे. नाहीतर मग ती महिषासुर मर्दिनी आली, तो राक्षस मारला, परत पत्ते पाणी पाळा, हे करा ते करा, आणि शेवटच्या दिवशी प्रत्येकाच्या घरात मटण. आहे का हे सत्य? आहे का? परत ते देवी म्हणती का की बाबा बकरं कापा? मी मगाशीच सांगितलं, पूर्वी माणूस कापला जायचा. आता माणूस कापायला कोण सांगत होते? पुजारीच लोक सांगत होते. कोण होतं मला माहित नाही, पण माणूस कापला जायचा. आद्य शंकराचार्यांनी ज्यावेळेस 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, 64 विद्या, 14 कला, श्रुती, स्मृती, ऋचा, 108 उपनिषद हे लिहिल्यानंतर त्यांनी सात्विक उपासना कशी करायची म्हणून 3.5 पीठामध्ये देवीचं 3.5 पीठ जे आहे, कोल्हापूर असेल, तुळजापूर असेल, माहूर असेल, सप्तशृंगी असेल, अशा ठिकाणी त्या काळामध्ये माणूस कापला जायचा. तर आद्य शंकराचार्यांनी ती प्रथा बंद केली आणि बंद करून त्यांनी तिथं रेडा कापण्याचा संकल्प केला. पण तो सुद्धा एक प्राणी आहे, कालांतराने तेही बंद झालं. आणि आता काय केलं जातं? आता जे आहे ते बकरं कापलं जातं. तुम्ही पाहत असाल आता टीव्हीला वगैरे बघतो आपण, लोकांची झुंबडच असते त्या बकऱ्याला स्पर्श करायला. तर अशा पद्धतीने कुठलीही अंधश्रद्धा न बाळगता आपण आपल्या देवीची व्यवस्थित प्रामाणिक सात्विक उपासना केली पाहिजे आणि आपला सनातन जो काय धर्म आहे तो टिकवला पाहिजे. आणि सनातन धर्म काय सांगतो? जे का रंगले गंजले त्याचे आपले तुका माय. श्री सच्चिदानंद सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रांगेत दर्शन घ्या.